नमस्कार मंडळी. आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ संपादक, अनुवादक आणि लेखक डॉक्टर करुणा गोखले. त्यांनी अल्बर्टा विद्यापीठ कॅनडा येथून भाषाशास्त्र या विषयात PhD, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून रशियन भाषेमध्ये MA आणि मुंबई विद्यापीठातून सूक्ष्म जीवशास्त्र घेऊन BSc केले आहे. राजहंस प्रकाशन पुणे येथे त्या संपादक म्हणून कार्यरत आहेत. तसेच गेली 30 वर्षे स्त्री चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. जसे बाई माणूस या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार, महाराष्ट्र शासन सर्वोत्तम वैचारिक ग्रंथ पुरस्कार आणि भा.ल. भोळे वैचारिक ग्रंथ पुरस्कार मिळाला. दुर्गा भागवत शब्द पुरस्कार मिळाला त्यांच्या द सेकंड सेक्स या पुस्तकासाठी. अनुवाद कार्यासाठी रेखा ढोले पुरस्कार, चालता बोलता माणूस पुस्तकासाठी सर्वोत्तम वैचारिक ग्रंथ पुरस्कार, प्रामाणिकही सुंदरही या पुस्तकासाठी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार आणि महाराष्ट्र शासन सर्वोत्तम शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार त्यांच्या तारुण्यभान या पुस्तकासाठी मिळाला. करुणाताई, तुमचे शो मध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तुमच्या कामाबद्दल जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. तुम्ही सध्या राजहंस प्रकाशन येथे संपादक म्हणून काम करता. तो अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. मलाही बोलायला आवडेल या कामाविषयी. त्याचं कारण असं आहे की अजून तरी भारतीय साहित्य विश्वामध्ये संपादकाचं, संपादनाचं फारसं महत्व कुणाला कळलेलं नाहीये. म्हणजे ते सर्वसामान्य वाचकालाही फारसं माहिती नसतं. आणि दुर्दैवाने प्रकाशक सुद्धा असे अनेक प्रकाशक आहेत, नामांकित प्रकाशक आहेत महाराष्ट्रातच काय भारतभर, की जे चांगली पुस्तकं काढतात, या व्यवसायामध्ये स्थिर झालेले आहेत अनेक वर्ष, पण त्यांच्याकडे संपादक नाही. म्हणजे प्रत्येक पुस्तक संपादकाच्या नजरेतनं जावं असं अनेक प्रकाशकांना सुद्धा वाटत नाही, कारण पुस्तक काढायची घाई असते. सुदैवाने राजहंस मध्ये जिथे मी काम करते, राजहंस प्रकाशनमध्ये, तिथे एक संपादकांची अगदी सशक्त असा चमू इथे कार्यरत आहे. आणि कोणतंही पुस्तक संपादकाकडून पास झालं की त्यानंतरच मग ते त्याच्या पुढच्या प्रक्रियेला ते सुरुवात होते. तर संपादनाच्या बाबतीत गैरसमज पण लोकांचे खूप आहेत. म्हणजे मला अजूनही खूप उच्च शिक्षित माणसाचा विचारतात, म्हणजे तू संपादन करतेस म्हणजे नक्की काय करते, म्हणजे तू ऱ्हस्व दीर्घ तपासतेस का? तर ऱ्हस्व दीर्घ तपासणं हे काही संपादकाचं खरं काम नाहीये, ते मुद्रित शोधकाचं म्हणजे प्रूफ रीडरचं काम आहे. तर आपल्याला जर वेळ असेल तर मी संपादक नक्की काय करतो हे सांगू इच्छिते, पण तुम्ही जर परवानगी दिली तर नक्की सांगा. तर संपादक म्हणून आम्ही काय करतो, तर जेव्हा एखादी संहिता आमच्याकडे येते त्यावेळी मुळामध्ये प्रकाशन संस्थेकडे संपादकाचा खूप मोठा चमू असल्यामुळे त्या संहितेचा जो विषय आहे, आशय वस्तू आहे, त्यानुसार ते पुस्तक कुठल्या संपादकाकडे जाईल हे ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे कधीही कथा किंवा कादंबरी असं कल्पित साहित्य येत नाही, कारण मला त्याच्यात रुची फारशी नाही. तो माझ्याकडे कोणतं साहित्य येतं तर वैचारिक येतं, विज्ञान विषयक येतं, कारण की माझं मूळ शिक्षण हे विज्ञान विषयांमध्ये झालेलं आहे, मला रुची आहे विज्ञान विषयांमध्ये. माझं वाचन स्वतःचं विज्ञान विषयांमध्ये जास्त आहे. किंवा मग अनुवादित संहिता येतात माझ्याकडे, की मी स्वतः अनुवादक असल्यामुळे जेव्हा कुठल्या तरी वेगळ्या भाषेतनं मराठीमध्ये अनुवाद केलेला असतो तो आमच्याकडे येतो प्रकाशनार्थ, त्यावेळी त्या संहिता माझ्याकडे संपादनासाठी येतात. तर संपादक नक्की काय करतो, तर संपादक खरं तर लेखकाला काय म्हणायचं आहे ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वाचकांपर्यंत कसं पोहोचेल आणि वाचकाला काय आवडेल हे बघत असतो. म्हणजे तो एका परीने लेखक आणि वाचक या दोघांमधला दुवा असतो. आता लेखकाची संहिता जेव्हा संपादकाकडे येते तेव्हा या लेखकाच्या हातून काही नजरचुकीने काही विषयाचे पैलू राहून गेलेत का हे संपादकाला बघावं लागतं. एखाद्या मुद्द्याची पुनरावृत्ती होती का हे बघावं लागतं. एखादा मुद्दा अपूर्ण पद्धतीने विकसित केला गेला आहे हे बघावं लागतं. तसं जर असेल आणि लेखकाला कुठेतरी अधिक संशोधनाची, अधिक अभ्यासाची गरज असेल तर ती पुस्तकं संपादक सुचवतो. त्याच्यानंतर लेखक जेव्हा काही मांडत असतो तेव्हा त्या मांडणीमध्ये एक सुसूत्रता आहे का, ओघ आहे का, हे संपादकाला बघावं लागतं. त्याच्यानंतर काही अंतर्गत विसंगती नाही आहेत ना लेखकाच्या मांडण्यामध्ये, ते त्याच्याकडे संपादकाला लक्ष द्यावं लागतं. थोडक्यात संपादकाचं काम हे कुणीतरी पाण्यात पोहायला उतरलं आहे, पण
तो योग्य पद्धतीने त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचतोय की नाही हे सगळं बघण्याचं काम जसं किनाऱ्यावर बसलेल्या लाईफगार्डचं असतं तसं थोडंसं संपादकाचं काम असतं. आणि त्यामुळे बऱ्यापैकी ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हॅल्यू ऍडिशन म्हणतो की संपादक करत असतो. पण मी म्हटलं तसं अजूनही भारतीय साहित्य विश्वामध्ये संपादकाच्या कार्याविषयीची स्पष्टता न वाचकांना आहे न लेखकांना आहे. दुर्दैवाने अनेक प्रकाशकांना सुद्धा त्याचं महत्व कळलेलं नाही. हळूहळू अर्थात आता ते कळायला लागलेलं आहे. कारण पॉप्युलर प्रकाशन किंवा राजहंस प्रकाशन सारख्या ज्या महाराष्ट्रातल्या मातब्बर संस्था आहेत त्यांच्याकडे फार मोठी सशक्त टीम संपादकांची असते. वा, खूप छान समजावून सांगितलं तुम्ही. आणि आता या ओघात एक प्रश्न मला विचारायचा की संपादन शिक्षणासाठी आपल्याकडे काही कोर्सेस आहेत का? फॉर्मल एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, औपचारिक शिक्षण. विशेष असे नाही आहेत. अनेक प्रकाशन संस्थाच कार्यशाळा घेतात. त्याच्यामध्ये लेखन विकास कार्यशाळा जसे त्या घेतात त्याचप्रमाणे संपादन कसे करावे किंवा प्रूफ रिडिंगच्या मात्र आपल्याकडे बऱ्यापैकी फॉर्मल एज्युकेशन मध्ये प्रूफ रिडिंग हे केलेलं आहे. त्यामुळे चांगले चांगले जे उत्तम भाषातज्ञ किंवा प्रूफ रिडर्स आहेत ते 8-15 दिवसाच्या कार्यशाळा घेतात. तशा एवढ्या सशक्तपणे अजून संपादनाच्या कार्यशाळा घेतल्या जात नाहीत. आमची संस्था घेते. आणखीन एक 2 प्रकाशन संस्था किंवा मराठीशी संलग्न ज्या शासकीय संस्था आहेत त्यांच्या कार्यशाळा असतात. पण अजून पूर्ण वेळ असा काही 1 वर्षाचा अभ्यासक्रम आहे असं अजून किमान महाराष्ट्रातल्या तरी कुठच्या विद्यापीठात मला कल्पना नाही. JNU मध्ये काही कोर्सेस तसे आहेत पण कदाचित अगदी नव्याने सुरू झाले असते ते मला कल्पना नाही. पण फार औपचारिक शिक्षण या ह्याच्यामध्ये दिलं जात नाही. कारण की मुळामध्ये हे एक मोठं कार्यक्षेत्र आहे याची जाणीवच फारशी अजून विकसित झालेली नाही. बरोबर. अल्बर्टा विद्यापीठ कॅनडा येथून तुम्ही PhD केली भाषाशास्त्र या विषयात, तर त्याबद्दल सांगा ना. मुळात मी त्यावेळी रशियन मध्ये मास्टर्स केलेलं होतं पुणे विद्यापीठातनं. ओके. आणि मला मी आधी म्हटलं त्याप्रमाणे कल्पित साहित्यामध्ये विशेष रस नाही, म्हणजे ज्याला आपण फिक्शन म्हणतो त्याच्यात रस नाही. माझा कल मुळात विज्ञान विषयात होता आणि माझी अशी दुविधा होती की मला विज्ञान पण विषय खूप आवडायचे आणि मला भाषांविषयीचं खूप प्रेम होतं. तर याची सांगड कशी घालावी हे मला समजत नव्हतं. आणि मग मला एकदम सुचलं की आपण लिंग्विस्टिक्स मध्ये म्हणजे भाषाशास्त्रात आपण काहीतरी करू शकतो, जिथे मला माझं विज्ञानाचं पण प्रेम जोपासता येईल आणि भाषेचं पण प्रेम जोपासता येईल. आणि त्या दृष्टीने मग मी ऍप्लिकेशन सुरू केली. माझ्या सुदैवाने अल्बर्टा हे कॅनडातलं अतिशय प्रसिद्ध विद्यापीठ आहे. तिथे मला भाषाशास्त्रात PhD करायला प्रवेश मिळाला. आणि गमतीची गोष्ट अशी होती की मला प्रवेश मिळाला त्याच्या आदल्या वर्षीपर्यंत ते म्हणजे मी जेव्हा तिथे अर्ज केला त्यावेळी तो जो विभाग होता डिपार्टमेंट ऑफ लिंग्विस्टिक्स हे फॅकल्टी ऑफ सायन्सेस मध्ये होतं. पण मी ज्या प्रवेश म्हणजे अर्ज करताना ते फॅकल्टी ऑफ सायन्सेस मध्ये होतं आणि मी जेव्हा प्रवेश घेतला आणि तिथे जाऊन दाखल झाले त्यावेळी मात्र त्याला सायन्सेस मधनं काढून फॅकल्टी ऑफ आर्ट्स मध्ये टाकलेलं होतं. तो एक खूप मोठा वाद तिथे धुमसत होता. पण त्यावेळी माझी थोडीशी निराशा झाली की अरे आपल्याला फॅकल्टी ऑफ आर्ट्सची डिग्री मिळेल. तरी सुद्धा मला आनंद आहे की मला भाषाशास्त्र या विषयामध्ये किती वेगवेगळी प्रकारची शास्त्र येत असतात. त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह सायन्सेस म्हणजे ज्याला बोलून प्रक्रिया माणसाची असते त्याच्यावरती खूप मोठा जोर असतो. मानसशास्त्रावरती खूप मोठा जोर असतो. ध्वनीशास्त्रावरती खूप, त्यामुळे आपल्या शरीराच्या रचनेवरती खूप असतो. त्यामुळे मला नंतर आनंद झाला की आपण हे भाषाशास्त्र घेतलं PhD साठी म्हणून. आणि त्या काळामध्ये मी खूप वाचन केलं. भाषाशास्त्रावर तर केलं बोधनशास्त्रावर, कारण की माझी डिग्री ही कॉग्निटिव्ह लिंग्विस्टिक्स मध्ये होती. त्यामुळे मनुष्य भोवतालच्या परिस्थितीचं आकलन कसं करतो त्याचवेळी तो भाषेचं आकलन कसं करतो. म्हणजे मुलाच्या कानावर जन्मल्या जे ध्वनी पडतात त्या ध्वनीची ते व्यवस्था लावत असतं. म्हणजे मूल बोलत नाही, मूल सव्वा दीड वर्षाचं झालं की बोलतं, पण त्याच्या आधी त्याच्या मेंदूमध्ये भाषेचा कच्चा आराखडा तयार झालेला असतो. आणि हा आराखडा तयार होण्याची प्रक्रिया अतिशय रंजक असते. तर हे सगळं मला त्याच्यातनं शिकायला मिळालं. वा, किती इंटरेस्टिंग आहे. आता त्याला लर्निंग सायन्सेस नावाचं एक नवीन विद्याशाखा त्याला जोडलेली आहे. त्याच्यामध्ये हे सगळं येतच. ओके, बर. लर्निंग सायन्सेस म्हणून अजून भारतीय विद्यापीठांमध्ये ती मिळत नाहीये, पण पाश्चात्य देशांमध्ये लर्निंग सायन्सेस ही एक अतिशय चांगली विद्याशाखा विकसित झालेली आहे. वा, तुम्ही रशियन भाषेमध्ये MA केलं, तर रशियन भाषा निवडण्याचं काही विशेष कारण होतं?
ते कारण अगदी व्यावहारिक होतं, कारण माझ्या घरातली दोघं तिघं, माझी मावस भावंड, मामे भावंड ही रशियन करत होती. शिवाय आमच्या कुटुंबाचे जे एक स्नेही होते, माझ्या आई वडिलांचे एक ज्याला आपण फॅमिली फ्रेंड्स म्हणतो, ते स्वतः रशियन शिकवत होते, त्यांची मुलं रशियन शिकवत होती, त्यांची मुलगी माझी मैत्रीण होती. अशा कारणास्तव मग मी म्हटलं की ठीक आहे, आपण रशियन करूया, म्हणजे अगदी शुद्ध व्यावहारिक कारण होतं. खूप छान. तो अनुभव कसा होता? म्हणजे रशियन तुम्ही शिकलाय, नंतर अल्बर्टामध्ये तुम्ही इंग्लिश मधनं शिक्षण घेतलं तिकडे? नाही, माझं थिसिस रशियन, तो एक जरा गोंधळ होता. अल्बर्टामधनं माझा कोर्स, म्हणजे मी विद्यार्थी होते ते डिपार्टमेंट ऑफ स्लाविक स्टडीज याच डिपार्टमेंटमध्ये होते, आणि प्लस माझं जॉईंट, काय म्हणायचं त्याला, जॉईंट अटॅचमेंट डिपार्टमेंट ऑफ लिंग्विस्टिक्स अशी होती. आणि स्लाविक स्टडीज मध्ये असल्यामुळे रशियन, मला नुसतं रशियन नाही, मला पोलिश, स्लोव्हिनियन, युक्रेनियन याही भाषांचा थोडाफार अभ्यास करावा लागला. आणि त्यावेळी मला रशियन साहित्याचाही बऱ्यापैकी अभ्यास करावा लागला, रशियन लिंग्विस्टिक्सचाही करावा लागला. माझा ओढा सायन्सेसकडे जास्त असल्यामुळे मी लिंग्विस्टिक्स डिपार्टमेंटमध्ये जास्त रमायचे स्लाविक स्टडीज पेक्षा. आणि माझा थिसिस मी रशियन भाषेमध्ये खरं तर लिहिलेला होता, पण त्यावेळेच नियम असा होता आमच्या विद्यापीठाचा की आमचा थिसिस हा लेझर प्रिंटेड हवा. आणि लेझर प्रिंटिंग म्हणजे मी 90 साली PhD झाली, त्यावेळी अशा सगळ्या भाषा सगळीकडे जगभर अवेलेबल आणि सगळ्याचे फॉन्ट सगळीकडे उपलब्ध असं होतं. त्यावेळी जी सिरिलिक स्क्रिप्ट आहे रशियनची, ती त्या स्क्रिप्टला मध्ये लेझर प्रिंटिंग उपलब्ध होतं. आणि म्हणून मला जवळजवळ हा फार मोठा धक्का माझ्यासाठी होता की एक 8-9 महिन्याआधी मला हे सगळं इंग्लिशमध्ये करावं. आणि त्यामुळे माझं PhD जवळजवळ 1 वर्षभर त्यामुळे लांबले पडलं होतं. पण म्हणजे पुन्हा एक केवळ व्यावहारिक अडचणीमुळे मला बऱ्यापैकी तो सगळा त्रास झाला. पण माझा अभ्यास हा पूर्णपणे रशियन भाषेच्या रचनेवरती आधारित. ओके, बरोबर, खूपच छान. आणि आता तुमच्या अनुवादांकडे येते. तुम्ही अनुवादित केलेल्या पुस्तकांबद्दल आपण बोलूच या, पण त्याआधी मला त्यांची जी नावं आहेत ती मला खूप छान वाटली तुम्ही दिलेली. म्हणजे आता मराठी माणसाला पटकन कळतील अशी. उदाहरणार्थ बर्ट्रांड रसेल यांचं जे द कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपीनेस आहे, त्याचं तुम्ही सुखी माणसाचा सदरा असं केलंय, किंवा अनपॉप्युलर एसेचं नाही लोकप्रिय तरी. तर हे कुठेतरी एक पटकन मनात बसतं. तर आधी त्याबद्दल सांगा. मला हा प्रश्न अगदी मनापासून आवडला. याचं कारण मी तुम्हाला असं सांगते की आजकाल अनेक अनुवाद होतात आणि त्यांच्या शीर्षकांचा अनुवादच करत नाही. जे मूळ शीर्षक असेल ते तसंच्या तसं ठेवतात. म्हणजे अगदी कालच मी वाचलं की राणी बंग यांचं इंग्लिश मधलं पुस्तक आहे, डॉक्टर राणी बंग, पुटिंग वुमेन फर्स्ट. तर ते पुटिंग वुमेन फर्स्ट असंच त्यांनी शीर्षकात मराठीत दिलेलं आहे. किंवा ऑडॉसिटी, बराक ओबामांचं जे आत्मकथन आहे, ऑडॉसिटी ऑफ होप. आता मला नेहमी असा प्रश्न पडतो की ज्यांना मराठीमध्येच वाचणं कम्फर्टेबल आहे, इंग्लिश तसं तेवढं ते चाचपडत आहेत इंग्लिश वाचनाच्या बाबतीत, ते हे शीर्षक वाचून बिचकणार नाहीत का? म्हणजे आजकाल एक फॅशनच झालेली आहे की मराठी कादंबऱ्यांना सुद्धा आपण इंग्लिश नावं द्यायला लागली इंग्लिशमध्ये. आणि इंग्लिशमधली पुस्तकं जेव्हा मराठीत येतात त्यावेळी आपण ती शीर्षकं तशीच ठेवतो. हे मला खूप चुकीचं वाटतं. याचं एक कारण असं की आपण ही सवलत फक्त इंग्लिशच्या बाबतीत घेतो. रशियन आणि जर्मनच्या बाबतीत तुम्ही खटाटोप करताच शीर्षकाचा अनुवाद करण्याचा, कारण तुम्हाला त्यावेळी पर्यायच नसतो. पण इंग्लिशमध्ये मात्र ही मुभा तुम्ही घेता. आणि ती मला का योग्य वाटतं हे मी तुम्हाला सांगते की वृक्ष जसा बीज रूपामध्ये पूर्ण स्वरूपात खरं अस्तित्वात असतो, तसं एखाद्याही पुस्तकाचं सार बीज रूपामध्ये त्याच्या शीर्षकातनं डोकावत असतं. त्यामुळे शीर्षकाचा अनुवाद करणं ही माझ्या मते अनुवादकाची अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. ती फार अवघड आहे, कारण की शीर्षकाचा अनुवाद करणं हे एखाद्या कवितेच्या ओळीचा अनुवाद करण्यासारखं असतं. आणि मग त्याच्यात तुम्हाला स्रोत भाषेचा तर विचार करावाच लागतो, पण लक्ष्य भाषेमध्ये ते काव्य जाणार आहे की नाही, कारण की शीर्षकात खूप काव्य आहे.
शीर्षकातलं हे काव्य तुमच्या मराठीच्या शीर्षकामध्ये जाणार आहे की नाही याचं भान तुम्हाला ठेवावं लागतं. त्यामुळे ते खूप अवघड असतं. आणि मला बऱ्याच वेळा असं वाटतं की लोक ही पळवाट काढतात कारण की त्यांना तेवढे कष्ट करायचे नसतात त्याच्यासाठी, किंवा प्रत्येक अनुवादकाकडे काव्याची प्रतिभा असतेच असं नाही. आणि ज्याच्याकडे थोडंसं काव्यगुण असतात तो जास्त चांगल्या पद्धतीने शीर्षकांचा अनुवाद करू शकतो. त्यामुळे ही माझी जी एक तक्रार आहे ती मी या व्यासपीठावरती मांडून घेते संधी साधून. आता माझ्या शीर्षकांकडे तर मला कबूल करायला पाहिजे की मी कवितांचा अनुवाद कधी करत नाही. मी कविता वाचते पण माझ्यामध्ये काव्यगुण नाही तसे. त्यामुळे माझ्या बऱ्याचशा शीर्षकांचे अनुवाद हे मला कोणीतरी सुचवलेले आहे. ओके. माणसाचा सदरा मला सुचलं पण नाही लोकप्रिय तरी हे जे शीर्षक आहे ते मेनका प्रकाशनचे जे संपादक आहेत आनंद आगाशे त्यांनी सुचवलं. खरं तर त्याला मी आधी या अनुवादाला मी आधी चिमटे आणि ठोसे असं नाव दिलं. अच्छा. कारण की अनपॉप्युलर एसेस मध्ये चिमटे आणि ठोसेच काढले, ठोसेच दिलेले चिमटेच काढले बर्टन रसेल. आणि गंमत म्हणजे त्याच्या मुखपृष्ठावर मूळ इंग्लिश पुस्तकाच्या मुखपृष्ठावर हातोडाच आहे. आणि आत एक चित्र पण आहे की बर्टन रसेल जसा ठणठण पाळमध्ये जयवंत मारतायत तसा आत एक बर्टन रसेलचं व्यंगचित्र पण आहे, हातोडे मारतायत त्याला. त्यामुळे मी चिमटे आणि ठोसे असं हे दिलं होतं. आणि त्यांना ते ऑलमोस्ट म्हणजे आता ते कव्हरवर जाणार इतकं ते पास झालेलं होतं. आणि मग एक दिवशी अचानक मला सकाळी आनंद आगाशींचा फोन आला की अगं आपण असं करूयात का, त्याला नाही लोकप्रिय तरी म्हणूयात का, कारण की तसंही अनपॉप्युलर आहेच त्याशी. आणि नाही मनोहर तरी हे खूप गाजलेलं पुस्तक आहे. तर मी म्हटलं अगदी उत्तम, पूर्ण न्याय होतोय. त्यामुळे ते मागे पडलं. नंतर काही शीर्षक जे आहेत ती आता माझा रघु कार्नाडचा एक अनुवाद आहे, त्याला माझ्या आईनेच दिलं चक्क शीर्षक. म्हणजे मी असे बोलत होते काय बरं द्यावं काय बरं द्यावं, तर ती म्हणाली की मला असं वाटत होतं की वीरमरण आलेल्या लोकांचं विस्मरण इतकं पटकन होतं, तर त्याच्याबद्दल काय. तर मला ती पळभर नाही हाय आहे जनपळभर म्हणतीला हाय हाय. तर मी म्हटलं असंच म्हणूया जनपळभर म्हणतीला हाय हाय. तर मग माझी आई म्हणाली नको त्याच्यापेक्षा असं कर पळभरही नाही हाय हाय एवढंच. त्यामुळे शीर्षक हे बऱ्याच वेळाला जो आजूबाजूचे बरीच लोक छोटी छोटी चिमूट टाकत असतात त्याच्यामधनं पण अतिशय सुंदर शीर्षक येऊ शकतं. आणखीन एखादं उदाहरण जर वेळ असेल तर मी देऊ शकते. शीर्षकाचा अनुवाद करताना तुम्ही त्या शीर्षकातल्या शब्दांचा अनुवाद करून चालत, कारण की बऱ्याच वेळा त्याच्यापेक्षा जास्त काव्यात्मक आणि जास्त अर्थगर्भ असं काहीतरी तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये उपलब्ध असतं. त्याचं एक मी छोटंसं उदाहरण एका पुस्तकाचं देते. आम्ही स्मार्ट बार्सिलोना नावाच्या पुस्तकाचा अनुवाद केला मी आणि सुलक्षणा महाजनांनी. आणि त्याचं नाव होतं स्मार्ट बार्सिलोना. ते पुस्तक कुणी लिहिलं होतं तर ज्या बार्सिलोनाच्या मेयरनी अपार कष्ट करून बार्सिलोनाला जगातलं सर्वात सुंदर शहर म्हणून मिळवून दिलं, त्याचे स्वतःचे अनुभव चिंतन इतिहास असं खूप अभ्यासपूर्ण असं ते पुस्तक आहे आणि वैचारिक चिंतनशील अशा लेखकाचं ते पुस्तक आहे. आणि त्यांनी पुस्तकाला नाव फक्त स्मार्ट बार्सिलोना असं दिलं. पण ते पुस्तक लिहिण्यामागची त्यांची तळमळ अशी होती की जगातल्या कुठच्याही शहरातल्या माणसांनी सर्व जगाच्या नागरिकांनी आपापल्या शहरासाठी हा ध्यास घ्यावा. आणि ते अगदी छोटं गावापासून ते अगदी महानगरापर्यंत प्रत्येक गाव नागरिकांनी मनावर घेतलं तर ते सुंदर घडवू शकतात. मग ही तळमळ पाहिल्यावर मला असं वाटलं, आम्हाला दोघींना असं वाटलं की नाही मग आपण त्याला असं तुम्ही बी घडाना असं द्यावं. आम्ही तर केलंय आमचं शहर इतकं सुंदर, तुम्ही सुद्धा ते करू शकता म्हणून आम्ही तुम्ही बी घडाना असं नाव त्याला दिलं. त्या नावामध्ये ती तळमळ दिसते. तुम्ही तळमळ मला फार महत्वाची वाटली. नाहीतर स्पेन मधला एका शहराचा मेयर तो मुळात आधी कॅटलॉन मध्ये लिहितो, त्याने काही स्पॅनिश भाषेत ते लिहिलेलं, त्यांनी कॅटलॉन मध्ये लिहिलं, त्याच्यानंतर ते स्पॅनिश मध्ये आलं, स्पॅनिश नंतर इंग्लिश मध्ये. मग त्याने आम्हाला दोघांना महिनाभर उचलून बार्सिलोनात नेलं, तिथे आम्ही हे सगळं काम केलं. म्हटलं की तळमळ असल्याशिवाय कोणीच एवढं करू शकत नाही, म्हणून मग आम्ही ते शीर्षक त्याला दिलं. ती तळमळ जास्त व्यक्त होते. अनुवाद करणं ही जी प्रोसेस आहे, ही जी प्रक्रिया आहे आणि लेखकाला किंवा अनुवादकाला त्याच्या बऱ्याच गोष्टींमधनं जावं लागतं, तर ते ऐकायला आवडेल.
प्रक्रिया खरं तर खूप मोठी आहे, त्यामुळे नक्की कोणत्या पैलूंविषयी बोलावं मला जरा प्रश्न पडतोय. पण मी अगदी सुरुवातीपासून सुरुवात करते की कोणत्या पुस्तकाचा अनुवाद करावा. कुणी हो. प्रत्येक जण स्वतःला जे भावेल, जे महत्वाचं वाटतं, आपल्या भाषेत येणं अगत्याचं वाटतं त्याला, त्याचा तो अर्थात अनुवाद करतो. पण कुठेतरी एक भान ठेवावं की समजा आपण 20व्या वर्षी एखाद्या कादंबरीने भारावलेलो आहोत आणि आता आपण 60 वर्षाचे झालो, तर 40 वर्षांनी तेवढं ते भारावले पण समाजापर्यंत वाटून घेऊ शकू का? म्हणजे उदाहरणार्थ सॉमरसेट मॉम हा लहान असताना खूप गाजलेला लेखक भारतापर्यंत पोहोचलेला. आता सॉमरसेट मॉम एवढा समाजाला रिलेव्हंट वाटू शकेल का? हा एक प्रश्न असतो. काही तात्कालिक पुस्तकं असतात की त्या काळामध्ये खूप वाचली जातात, पण त्याचं तसं ते काही अभिजात साहित्य नसतं. त्यामुळे मग अशा तात्कालिक कादंबऱ्यांमधलं वास्तव जर खूप बदललेलं असेल तर मग अशी कादंबरी कितीही तीच कादंबरी होऊन चांगली असली तरी ती घेणं जरा चुकीचं. हा एक छोटासा, म्हणजे तुम्ही काय अनुवाद करायला घेताय ह्याच्यावरती खूप विचार करावा लागतो, कारण अनुवादाची प्रक्रिया खूप किचकट, वेळखाऊ आणि दमछाक करणारी असते. त्यामुळे एवढे परिश्रम करून जर तुम्ही एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करत असाल तर मग ते पुस्तक तेवढं काय म्हणावं, शाश्वत असलं पाहिजे साहित्य विषयामध्ये. बरोबर. हा एक मुद्दा असतो, तो ते भाग मी नेहमी ठेवते. मी सेकंड सेक्स केलं म्हणून मला असं वाटतं ते अजूनही दुर्दैवाने लागू पडते जगभर. तिची जी काही स्त्री जीवनाविषयीची निरीक्षण आहे ती दुर्दैवाने अजूनही आहेत आणि त्याच्यातनं कसं बाहेर पडायचं हेही मार्ग तिने दिलेले आहे. तिने नुसतं रडगाड नाही लायलेलं, तिने एक ऐतिहासिक वास्तव पाडलेलं आहे, त्याचं विश्लेषण केलेलं आहे, त्यातून बाहेर पडायचे मार्ग सुचवले. म्हणून मी द सेकंड सेक्स केलं. द कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपीनेस केलं की हे तसं पाहिलं तर अगदी हलकं फुलकं पुस्तक आहे, पण त्याच्यातनं इतकं, ज्याला आपण म्हणतो की साध्या गोष्टीतनं एक शहाणपण आपल्याला मिळतं, असं त्या द कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपीनेस मध्ये मिळतं. नंतर बार्सिलोनाचं पुस्तक, कारण की मी आणि माझी ती मैत्रीण दोघींनाही नगर विकास, नगर रचना याच्यामध्ये खूप रस आहे आणि ते महत्वाचं वाटलं, म्हणून ते विचार महत्वाचे वाटले. तो दृष्टिकोन खरं तर आपल्याकडच्या धोरणकर्त्यांना यायला पाहिजे असं वाटतं आणि म्हणून ते केलं. त्यामुळे असं काय महत्वाचं वाटतं हे, अर्थात मला जे महत्वाचं वाटेल ते दुसऱ्याला वाटेलच असंही नाही. नुकतंच मी एक साधना प्रकाशनचं की इस्लाम अँड द फ्युचर ऑफ टॉलरन्स हा सॅम हॅरिस आणि माजिद नवाज यांच्यामधला जो संवाद आहे ते अगदी छोटेखानी पुस्तक आहे, पण मला असं वाटलं की इस्लाम विषयीचे गैरसमज, इस्लाम मध्ये घडणाऱ्या ज्या अनिष्ट गोष्टी आहेत त्याच्याविषयी म्हणजे मुस्लिम लोकांना, विचारवंतांनाच काय खंत वाटते, त्याच्यावरचे त्यांचे उपाय काय, बिगर मुस्लिम समाजांनी या इस्लामच्या समस्यांकडे किंवा इस्लामच्या स्वरूपाकडे कसं बघितलं पाहिजे जेणेकरून दोघांमध्ये दुही कमी होईल, हे सगळं मला आजच्या वास्तवाला महत्वाचं वाटलं, म्हणून मी तो अनुवादासाठी घेतलं. तो साधना प्रकाशन. त्यामुळे हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर जी अनुवादाची प्रक्रिया असते त्याच्यात मला असं वाटतं नीतिमत्तेचा एक मोठा प्रश्न उपस्थित असतो. आपल्याला अनुवादकाला नेहमी लक्षात ठेवावं लागतं की हे माझं बाळ नाहीये, हे लेखकाचं बाळ आहे आणि ते मला जसंच्या तसं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने माझ्या मातृभाषेच्या अंगणामध्ये आणून टाकायचं आहे, आणून ठेवायचं आहे किंवा आणून सोडायचं आहे, विहार टाकायचे नाही योग्य शब्द. आणि त्यामुळे उगीच त्याला आपण काजळतीट करणं बरोबर नाही किंवा त्याची अंग छाटणं पण बरोबर. हे बरेचदा अनुवादक दुर्दैवाने या मुद्द्याकडे दुर्लक्ष करतात. आपल्याला जे पटत नाही, रुचत नाही, जमत नाही, आवडत नाही ते काहीतरी गळूनच टाकायचं किंवा आपला अनुवाद खूप चित्तवेधक व्हावा म्हणून तो जास्त त्याला फुलवायचं. हे दोन्ही पद्धती योग्य नाही, कारण लेखकाची शैली ही त्यांनी काहीतरी विचारपूर्वक निवडलेली ती त्याची ओळख असते. काही लेखक हे खूप सपाट असतात, पण त्यांचं म्हणणं असतं ते फार महत्वाचं असतं. हा लेखक फारच सपाट लिहितो म्हणून त्याला जर तुम्ही खूप रंगरंगोटी केली तर तो त्या लेखकावर अन्याय आहे. त्यामुळे हे एक भान ठेवावं लागतं संपूर्ण अनुवाद प्रक्रियेमध्ये. मी एक भान ठेवते म्हणजे कोणत्याही भाषेत, म्हणजे मी काही अनुवाद रशियन मधून केले आणि काही अनुवाद इंग्लिश मधून मराठीत केले. त्यावेळी आपल्याकडे खूप शब्दकोश हवेत वेगवेगळ्या प्रकारचे, आणि आता ते अगदी तुम्हाला प्रिंट फॉर्म मध्येच हवे, कपाटामध्ये जाडजून असं नाही. तुम्हाला गुगल आहे, वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोश तुम्हाला इंटरनेट उपलब्ध असतात. आणि एक करावं, समजा तुम्ही रशियन मधून मराठीत किंवा इंग्लिश मधून मराठीत करत असाल
तर तुम्ही द्विभाषिक शब्दकोश नाही वापरले पाहिजे. म्हणजे तुम्ही इंग्लिशमधनं करत असाल तर इंग्लिश इंटू मराठी शक्यतो वापरायची नाही. इंग्लिश इंटू इंग्लिश मोठी, की ज्याच्यामध्ये त्या शब्दाच्या वेगवेगळ्या छटा, वेगवेगळे उपयोग त्यांनी दिलेले असतात. कारण की अनुवादकाला हे लक्षात घ्यावं लागतं की लेखकाने त्याच्या मातृभाषेत ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या लेखकाला त्या शब्दाचे 10 अर्थ माहीत असतात. म्हणजे मी अगदी साधा हेड हा शब्द आहे, हेड हा शब्द मला डिक्शनरीत बघावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं, पण मी तो अत्यंत मोठ्या वेबस्टरमध्ये बघितला आणि त्याच्यातला 61व्या अर्थाने लेखकाने तो वापरला. इंटरेस्टिंग. आणि मग आपण काय करतो, आपण जर मराठी इंग्लिश इंटू मराठी डिक्शनरी वापरत असू तर त्याच्यात जेमतेम हेड या शब्दाचे 8-10 अर्थ दिलेले असतात आणि मग अर्थातच आपला अनुवाद चुकतो. त्यामुळे नेहमी मूळ स्रोत भाषेतली, ज्याला आपण एकभाषीय मोनोलिंग्वल डिक्शनरी म्हणतो, त्या वापराव्या. मग त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी चांगला अर्थ मराठीत आहे का, प्रतिशब्द आहे का हे आपण बघू शकतो. पण तुटपून जी अशी एकच कुठची तरी इंग्लिश इंटू मराठी डिक्शनरी घेऊन अनुवाद. त्याच्यानंतर हे असतात खाद्यपदार्थांच्या अनुवादांचं काय करायचं, उच्चारांचं तर उच्चारण आपल्याला गुगलवरती आता इतकी साधनं तुम्हाला इंटरनेटमुळे उपलब्ध आहेत की अनुवादात चुका करायला खरं तर सबबच नाही. तुम्ही प्रत्येक कुठच्याही भाषेतल्या शब्दाचा उच्चार खरा काय ह्या गुगलवरती प्रोनाउन्सिएशनच्या ह्याच्यावर जाऊन ते करू शकता. ही कसली मात्र अनुवादकांनी घेतली पाहिजे आणि प्रकाशकांनी किंवा अनुवादकांना किंवा मूळ लेखकांनी अनुवादकाला पुरेसा वेळ दिला पाहिजे. लोकांना खूप घाई असते की 2 महिन्यात करून द्या. मला स्वतःचा अनुभव असा आहे की 3 डेमी साईज पुस्तकाची 3 पानं तुम्ही दिवसभर केली की त्याच्यानंतर तुमचा मेंदू 4थं पान तुम्ही अगदी करता. त्यामुळे ही उसांत प्रकाशक आणि लेखकांनी सुद्धा अनुवादकांनी आणि अनुवादकांनी सुद्धा ही पथ्य पाळणं खूप गरजेचं असतं. सांस्कृतिक शब्दांच्या वेळी खूप गोंधळ होऊ शकतात, ते तर अगदी सगळ्यांना माहितीच आहे. खाद्यपदार्थांच्या बाबतीत खूप प्रॉब्लेम येतो की त्यांचं काय करायचं. आता मी एक छोटंसं एक गमतीशीर उदाहरण आहे. श्यामची आई हे इंग्लिशमध्ये झालेलं आहे आणि ते दोन वेळा झाले. एक अदिती कुलकर्णींनी लंडन बेस्ड ज्या होत्या आहेत त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर शांता गोखलेंनी पुन्हा केलं श्यामची आईचं. तर मला एक जरा उत्सुकता होती की श्यामच्या आईमध्ये त्याची एक गोष्ट आहे, ती शेजारची मुलगी पहिल्यांदाच सासरी जाणार असते लग्नानंतर आणि मग ती श्यामच्या आईला म्हणते की तुम्ही ती श्रीखंडाच्या वड्या करून द्या का तिला डब्यात द्यायला. फार सुंदर छोटीशी ती कथा. मला खूप उत्सुकता होती की इंग्लिशमध्ये श्रीखंडांच्या वड्याला काय म्हटलं असेल, काय शब्द वापरला असेल. आणि मग मी अदिती कुलकर्णींचा अनुवाद वाचला तर त्याच्यामध्ये श्रीखंडीच्या वडीला त्यांनी योगर्ट कॅन्डी असा शब्द वापरला आणि मला तो खूप आवडला. आणि शांता गोखलेंनी मात्र श्रीखंडाची वडी हे तसंच ठेवलेलं आहे. स्क्वेअर म्हणतात इंग्लिशमध्ये ना, वडीला स्क्वेअर म्हणतात. तर त्यांनी ते योगर्ट स्क्वेअर असा शब्द वापरला आणि नंतर खाली एक तळटीप दिली. तर हे प्रकाशक आणि अनुवादकाच्या मधला किंवा लेखक आणि अनुवादकाच्या मधला हा करार असतो. पण अशाही काही गंमतशीर गोष्टी अनुवादाच्या वेळी येतात की खाद्यपदार्थांचं काय करायचं. अनुवाद म्हणजे पावलोपावली तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. हा शब्द वापरू का, किंवा मला हे जे म्हणायचं आहे, लेखकाने जे म्हटलं आहे त्यांनी थेट तसंच्या तसं वाक्य या युनिटवर करून का त्याच्या मागचा जो त्याला हेतू आहे तो लक्षात घेऊन अनुवाद करून मग तो कधी कधी असा अप्रत्यक्ष अनुवाद होऊ शकतो आणि त्यामुळे लेखकाचं वाक्य अगदी वेगळं दिसतं आणि अनुवादकाचं वाक्य वेगळं दिसतं, पण त्याचा परिणाम मात्र एकच असतो. त्याच्या मागचे भाव जे असतात ते मात्र तेच असतात. त्यामुळे सतत हा निर्णय अक्षरशः पावलोपावली दर 2 वाक्यांनंतर अनुवादकाला असं संभ्रम पडत असतो की नक्की काय करू. म्हणून तो थकतो. अनुवाद ही फार थकवणारी प्रक्रिया असते. बरोबर. नाही, खूप छान सांगितलं तुम्ही. आता भाषा शिक्षणाचे फायदे तुम्ही कसे अधोरेखित करा? भाषा हे साधन आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा अनुवाद करता तेव्हा स्रोत संहिता, ज्याला आपण सोर्स लँग्वेज, सोर्स टेक्स्ट म्हणतो, ते भाषेचंच असतं. तुम्ही 2 भाषांमध्ये वावरत असता सतत आणि तुमची लक्ष्य भाषा जी असते
टार्गेट लँग्वेज असते अनुवादाची, ती पण पुन्हा भाषाच असते. म्हणजे पाण्यात राहून माशाशी वैर करता येत नाही तसं अनुवादक म्हणून काम करताना तुम्ही भाषेची वैर तर नाहीच करता येत, पण तुटपून जे भाषा घेऊन नाही तुम्ही करू शकता. त्यामुळे आणि नुसती भाषा येणं म्हणजे भाषा समजणं असेल नसतं. भाषा अनुवाद करायचा असेल तर व्याकरणाची जाण असावी लागते आणि बहुसंख्य वेळा ती अनुवादकांना नसते. ह्याचं कारण असं असतं की आपण आपली भाषा मातृभाषा बोलतच असतो आणि स्रोत भाषेचं व्याकरण आपण शिकलेलं असतं. कारण की मी जर रशियन मधनं करत असेल तर रशियन ही काही माझी मातृभाषा नाही, त्यामुळे रशियनचं व्याकरण मी मुद्दाम शिकलेलं आहे. आणि असं जेव्हा तुम्ही त्या दुसऱ्या भाषेचं व्याकरण शिकता त्यावेळी आपोआप तुमच्या व्याकरणीय जाणीवा ज्या असतात, भाषेच्या रचना कशा असतात किंवा अमुक एक गोष्ट म्हणण्यासाठी ही भाषा काय साधन वापरते आणि ती भाषा काय साधन वापरते याची जाणीव तुम्हाला असते. दुर्दैवाने होतं असं पुढे की जी माणसं नंतर इंजिनिअरिंग करतात, मेडिसिन करतात, एरोनॉटिक्स करतात किंवा इकॉनॉमिक्स करतात, त्यांची ह्या भाषेच्या जाणीवा, भाषेच्या रचनेविषयीच्या जाणीवा हळूहळू कमी झाल्या. मग ते व्याकरण विसरतात, पण त्यांना दोन्ही भाषा उत्तम येत असतात. त्यामुळे अनुवादात ते सहसा त्यांच्या गफलत आणि अनुवादाची कला जर त्यांच्यामध्ये असेल आणि तंत्र बाळत असतील तर ते अनुवाद व्यवस्थित उतरतो सुद्धा. पण प्रॉब्लेम कुठे येतो, जेव्हा स्रोत भाषेतले स्ट्रक्चर्स तुम्हाला कळलेले नसतात, ज्याला सिंटॅक्टिक एरर्स तुम्ही करता, तुम्हाला त्या भाषेचं सिंटॅक्स कळलेलं नाही आणि तो सिंटॅक्स नाही कळला, ते वाक्याची फोड काय आहे, कोणचा शब्द कोणाबरोबर जातोय, क्रियापद कोणचं आहे, विशेषण कोणचं आहे, क्रियाविशेषण कोणचं आहे, हेच कळलं नाही स्रोत भाषेतलं, तर मग तुम्ही तुमच्या लक्ष्य भाषेत, म्हणजे आपण आता मराठी म्हणूया, मग त्याच्यात तुम्ही खूप चुका करता आणि मग ते खूप गोंधळ होतं. आणि विशेषतः युरोपियन भाषा ज्या सगळ्या आहेत त्या भाषांमध्ये एम्बेडेड क्लॉजेस असतात. एक मोठं वाक्य असतं, मग उपवाक्य असतं, त्याचं आणखी उपवाक्य असतं, एखादं अर्धवाक्य हे कशाचं तरी विशेषण म्हणून वापरलेलं असतं. आणि मग हा जर गुंता कळला नाही की अमुक हे तीन शब्द आहेत, हे या टोकाच्या नामाचे विशेषण आहे, हे जर नाही कळलं तर मग पूर्ण अनुवाद चुकतो. त्यामुळे भाषाशास्त्राचा अभ्यास, किमान व्याकरणांचा अभ्यास, व्याकरणीय संज्ञा, ज्याला आपण नाम, पदनाम, क्रियापद, क्रियाविशेषण किंवा मुख्य वाक्य, प्रधान वाक्य, उपप्रधान वाक्य, हे तरी माहिती करून घ्या. आणि ते काय फार अवघड नाहीये. मोसम वाळुंबेंची अतिशय सुंदर पुस्तक आहे सुलभ मराठी व्याकरण. किमान तेवढा परिचय जर झाला तर वाक्यरचना कळली नाहीये आणि म्हणून अनुवाद चुकला, हे आपण टाळू शकतो. आणि भाषाशास्त्राचा मी स्वतः भाषाशास्त्राची अभ्यासक असल्यामुळे मला हे या चुका टाळता आहेत, कारण की माझ्या त्या संवेदना अगदी चांगल्या प्रखर होत्या. वाक्य रशियन मधलं असो, इंग्लिश मधलं असो, हिंदी असो का मराठी असो, ह्याच्यात करता कर्म क्रियापद कोणचं आहे बाबा आणि काय कशाबरोबर जात आहे आणि कोण कशाची अधिकची माहिती देत आहे, हा गोंधळ माझा होतो. कारण की भाषाशास्त्रामध्ये माझं ट्रेनिंग आहे. त्यामुळे किमान मी अगदी असं म्हणणार नाही की भाषाशास्त्र शिका किंवा त्याचा कोर्स करा, पण किमान व्याकरण दोन्ही भाषांचं थोडंसं त्या संज्ञा आपल्याला. तुम्ही स्वतंत्र लेखनही करता, एक अनुवादक संपादक तुम्ही आहातच, तर ते करताना तुम्ही त्याचं काही शिक्षण घेतलं होतं का? जसं म्हणतात की अ रायटर इज आयदर इनबॉर्न ऑर टॉट किंवा सेल्फ टॉट, तसं तुमच्या बाबतीत काय? सेल्फ टीचिंग खूप आहे. मला असं वाटतं, मला मुळात काय, मला लिहायला आवडतं. हे मला शाळेपासून कळायला लागलं की मी हौसेने निबंध लिहायचे. म्हणजे मला जर वेळ जात नसेल तर मी छोट्या गावात वाढले, त्यावेळी काही टीव्ही नव्हता, पुस्तकं सोडली तर दुसरं काहीच करमणुकीचं साधन नव्हतं. मग मी आपली एखादी मुलगी इंटरेस्टिंग वाटली की तिचं व्यक्तिचित्रच लिही, एखादा काही प्रसंग घडला तर मला खूप आवडला किंवा त्याचा राग आला तर त्या प्रसंगाविषयीच लिही, असं काहीतरी करून मी लिहत असायचे. आणि ते मी आईला दाखवलं की आईला ते आवडायचं. म्हणजे तिच्याही लक्षात आलं की हिला जरा लेखनाची कला आहे. हळूहळू जशी मी 10वीत वगैरे अशी गेले, माझ्या निबंधांना बक्षिसं मिळाली, म्हणून निबंध स्पर्धांमध्ये भाग घेतले. आणि मग त्याच्यातनं आपोआप थोडेसे स्वसंस्कार, इतरांचे चांगले निबंध, घरात सुदैवाने आई वडिलांचं मी काय वाचते वगैरे याच्यावरती लक्ष असायचं. त्यामुळे मग आई वडील दोघेही सुचवायचे, पुढे वाचते. वाचनाची आवड होती आणि लेखनाची आवड आहे हे लक्षात आलं. आता मी स्वतंत्र जेव्हा लेखन करायला लागले त्यावेळी मला काही गोष्टींचा
फायदा असा झाला की मी विज्ञानाची विद्यार्थिनी असल्यामुळे विज्ञानात जेव्हा तुम्हाला काही म्हणावं लागतं तेव्हा ते खूप शिस्तशीर पद्धतीने म्हणावं लागतं आणि तुम्ही कोणतंही विधान हे पुरावा दिल्याशिवाय असं लटकतं डँगलिंग स्टेटमेंट तुम्ही नाही करू शकत. आणि मला विज्ञान विषय वाचायची पण खूप आवड, म्हणजे वैज्ञानिक लेखन मला वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी लिहिलेलं किंवा सुलभ करून सांगितलेला एखादा मुद्दा जो असतो विज्ञान विषयक, तर ते वाचण्याची सवय असल्यामुळे, आवड असल्यामुळे आपण जे म्हणतोय ते तर्कशुद्ध पद्धतीने पूर्ण करून, म्हणजे मुद्दा पूर्ण केला पाहिजे, तो तर्कशुद्ध पद्धतीने केला पाहिजे, त्याच्यात तर्कविसंगती नको, विरोधाभास नको, ही कुठेतरी जाणीव होती. आणि जेव्हा संपादन आणि लेखन हे दोन्ही करतो त्यावेळी काय असतं की तुम्ही संपादक म्हणून तुम्ही खूप एक मोठ्या भिंगाचा चष्मा लावलेला असतो. आणि संपादकाचं काय असते गंमत, ती जी मराठीत एक म्हण आहे की स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण लोकांच्या डोळ्यातलं पुसळ दिसतं, ते संपादकाला बघावंच लागतं, म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातलं पुसळ त्याला शोधावंच लागतं. त्यामुळे तीच सवय आपोआप आपल्या स्वतःच्या लेखनाला पण येते की अरे इथे माझी काही विसंगती होते का, अरे हा मुद्दा फार वाढवला जातोय का, अरे हे मी वाहवत जाते का या विषयाची मांडणी करताना. आणि मग स्वतंत्र लेखनामध्ये हे सगळं भान आल्यामुळे, आणि मग मीच माझे स्वसंपादक होते. सहसा माझ्या पुस्तकांना कोणी संपादक देत नाही, कारण की आमची प्रकाशन संस्था, मी जे लिहिते ते माझ्यावर विश्वास ठेवते आणि जात ते. त्यामुळे ही एक शिस्त आपोआप संपादनही करत असल्यामुळे आणि अनुवादही करत असल्यामुळे ही शिस्त आपोआप लागते. थोडंसं असंही आहे की मी जे लेखन करते ते स्वतंत्र लेखन करते, ते वैचारिक स्वरूपाचं लेखन आहे. मला उद्या कादंबरी सांगितली तर मी खूप गोंधळ आहे, म्हणजे मला ते जमणारच नाही. मी कथा किंवा कादंबरी, कल्पित साहित्य मी लिहू शकणार नाही, म्हणजे कितीही संपादकांनी माझं ट्रेनिंग घेतलं तरी ते मला जमणार नाही. मला वैचारिक लेखनच जमेल. थोडंसं मला हलकं फुलकं आणि थोडंसं ज्याला चिमटे काढणारं म्हणतात ते पण लेखन करायला आवडतं. पण मी ते अजून पूर्ण लांबीचं पुस्तक नाही लिहिलंय अशा स्वरूपात. कारण की तसं लिहायला गेलं की एकदम मला बर्टन असेल आठवतं, या माणसाने इतकं दर्जेदार चिमटे काढणारं लेखन केलंय तर आपण काय त्याच्याकडून, असं म्हणून मी गप्प बसते. पण स्वतंत्र लेखनाला मला असं वाटतं अनुवाद आणि संपादन या दोन गोष्टींचा सुद्धा मला खूप फायदा. सध्या कोणत्या पुस्तकाचं काम चालू आहे, म्हणजे अनुवाद किंवा स्वतंत्र लेखन, संपादन? संपादनाची तर 6-7 पुस्तकं आता आहेत, ती बरीच आहेत. म्हणजे मला सांगायला आवडेल की डॉक्टर बंग यांची 3 पुस्तकं राजहंस प्रकाशन काढत आहे, त्या 3 संपादन माझ्याकडे आहे. नंतर अतुल देऊळगावकरांचं एक अतिशय चांगलं पुस्तक पर्यावरणावरचं आहे, त्याचंही संपादन मी करते आहे. एक अमेरिका स्थित तरुणी आहे, तिचे खूप वेगवेगळ्या तिच्या कामाच्या जागेचे, तिच्या संशोधनातले, तिच्या छंदांविषयीचं तिचं एक पुस्तक आहे, त्याचंही मी संपादन करते. संपादनाची साधारण एक 6-7 पुस्तकं एकावेळी संपादकांकडे असतातच. माझं स्वतःचं स्वतंत्र लेखन म्हणाल तर मी एका राजकीय नेत्याची, एका सामाजिक कार्यकर्तीचं एक ऐसपैस गप्पा ही एक सिरीज राजहंस प्रकाशन काढत असते, म्हणजे ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी, तसं आता ऐसपैस गप्पा या सामाजिक कार्यकर्तीशी त्यांच्या मुलाखतीचं काम चाललंय, त्यामुळे ते मी करते आहे. अनुवाद म्हणाल तर अनुवाद आता मी फारसे करत नाहीये. याचं कारण मी आता फार काय म्हणायचं सिलेक्टिव्ह झाले. मी म्हटलं तसं अनुवादाला खूप वेळ शक्ती द्यावी लागते, त्यामुळे असं खूप अगदी आवर्जून वाटलं की नाही हे पुस्तक मराठीत आलंच पाहिजे तरच मग मी स्वतः अनुवाद करते. अन्यथा सध्या तरी 2 पुस्तकं. पण मला एक पुस्तक खूप आवर्जून मराठीत आणावं अशी खूप इच्छा आहे, खूप वर्षांची, आणि ते म्हणजे स्टीव्हन पिंकर यांचं एक पुस्तक आहे, अमेरिकन, खरं तर ते तसे कनेडियन आहेत मानसशास्त्रज्ञ. त्यांचं एक पुस्तक यावं मराठीमध्ये असं मला वाटतं. पण ते 1200 पानाचं मोठं मोठं पुस्तक आहे, मला माहिती नाही मला ते करायला संत मिळेल की. भाषा व्यवसायात तुम्ही इतकी वर्ष आहात, तर त्या व्यवसायात कोणते बदल व्हावेत असं तुम्हाला वाटतं? खरं सांगायचं तर मी अशी खूप भाषा व्यवसायात आहे असं मी नाही म्हणू शकत. मी भाषा व्यवहारामध्ये आहे, कारण की मी पहिल्यापासून राजहंस प्रकाशनसाठी काम केलं. त्यामुळे काय बदल हवे तर मला असं वाटतं भाषा व्यवसाय, अनुवाद व्यवसाय खूप मोठा व्यवसाय ह्याची सर्वसामान्य लोकांनी जाणीव नाही. मुलांना खूप भाषेची आवड असणारे अनेक जण असे आहेत की ते अनुवाद क्षेत्रात पडत नाही. बरं, अनुवाद क्षेत्र सुद्धा काही लहान नाही आहे क्षेत्र. आपल्याला असं वाटतं अनुवाद म्हणजे कादंबरीचा अनुवाद
किंवा मग वृत्तपत्रांसाठी लागणाऱ्या PTIच्या सगळ्या बातम्यांचा. तसं नाही. आता अनुवादाचं क्षेत्र हे चित्रपट व्यवसायाला किती अनुवादक लागतात. डबिंग असेल, नंतर सबटायटल्स असतील, तो फार मोठा व्यवसाय आहे आणि त्याची अनुवादाची तंत्र अत्यंत वेगळी आहे. ते तुम्ही कितीही वर्ष एखाद्या पूर्ण पुस्तकाचा अनुवाद करत असाल, पण तुम्हाला सबटायटल्सचे अनुवाद करायचे असतील किंवा डबिंगसाठीचे जे अनुवाद करायचे असतील तर त्याचं तुम्हाला वेगळं ट्रेनिंग घ्यावंच लागतं, कारण की त्याचं तंत्र वेगळं आहे. त्याचं वेळेचं गणित असतं, ते सांभाळावं लागतं. लिप सिंक्रोनायझेशनचं गणित असतं, ते सांभाळावं लागतं. फार मोठा व्यवसाय आहे, पण अजून तो आपल्या तरुण मुलांना माहिती नाही. तो जरा जास्त माहीत करून घेतला पाहिजे लोकांनी. म्हणजे याचा अर्थ याच क्षेत्रातल्या लोकांनी तो तरुणांपर्यंत नेला पाहिजे. खरं वर्कशॉपच्या माध्यमातून प्रूफ रिडिंग हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि ते ज्याला आपण म्हणतो बॉटल नाही का प्रकाशन व्यवसायातलं, की चांगले प्रूफ रिडर्स मिळत नाही. होतं असं की तुम्ही जर रशियन किंवा जर्मन किंवा इंग्लिश भाषांमध्ये लिहत असाल तर त्याच्यात ऑटोस्पेल असतं, त्याच्यामध्ये तुमचं सिंटॅक्स आपोआप दुरुस्त केला जातो. तसं कुठलंही ऍप अजून तरी मराठीत आलेलं नाही. आम्ही खूप कम्प्युटर सायन्स ज्यांना भाषेचा आवड आहे अशा लोकांशी चर्चा केली की आमच्या गरजा काय, तुम्ही असं काहीतरी ऍप तयार करा. पण मराठी भाषेचं व्याकरण इतकं गुंतागुंतीचं आहे, म्हणजे ती आपली मातृभाषा म्हणून आपल्याला लक्षात येत नाही, पण ती जर नियमबद्ध करायची झाली कम्प्युटरच्या भाषेमध्ये तर ती खूप गुंतागुंतीची आहे. त्यामुळे अजून हे शिवधनुष्य पेरणारा कम्प्युटर इंजिनियर किंवा डिझायनर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर आम्हाला मिळालेले. तरुण मुलांनी ह्याच्याकडे पण लक्ष घालावं, कारण ते जर झालं ऑटोस्पेल सारखं मराठीमध्ये आलं तर पुस्तक निर्मितीचा खर्च, वेळ, श्रम असं खूप कमी होईल, खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. तो एक मला असं वाटतं अशा या प्रकाशन व्यवसायातला आणि भाषेशी संबंधित एक मोठा प्रश्न आहे, तो अजून सोडवला गेलेला नाही. थोडेसे प्रयत्न होत आहेत NKCL वगैरेच्या तर्फे, पण अजून त्याला काही फारसं यश आलेलं नाही. त्याच्यानंतर भाषा आता थोडंसं मला असं वाटतं की टेक्निकल शिक्षण जे आहे IITs मध्ये अर्थात मानवीय शाखा आहेत आणि त्याच्यात ते फिलॉसॉफी, भाषा असं शिकवतात. पण आपल्याकडे अन्यथा भाषा कॉलेजच्या लेवलवरती शिकवली जात नाही. म्हणजे जे आर्ट्स फॅकल्टीमध्ये असतात आणि जे BA MA किंवा मास्टर्स काय जे भाषेमध्ये करतात, पण अन्यथा कुठच्या ना कुठच्या तरी भाषेचं एक छोटा कोर्स सर्वच तंत्रज्ञानाच्या लोकांना हवा, जेणेकरून पुढे त्यांना ती भाषा वापरायची असेल. प्रत्येक काही जण काही अनुभव लिहिणार नाही, आत्मचित्र लिहिणार नाही किंवा कादंबरी लिहिणार नाही, पण त्या विद्याशाखेतल्या मान्यवर व्यक्तींनी ते विद्याशाखेतलं ज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत सुलभ भाषेत आणायचं असेल तर त्यांना थोडंसं भाषेचं हे आहे. आणि माझा असा अनुभव आहे की जे टेक्नोक्रॅट्स असतात की जे पहिल्यापासून त्यातल्या यशाला खूप महत्व देत असतात, ते व्यक्तच होऊ शकतात. म्हणजे मी असे कितीतरी मोठे आर्किटेक्ट्स किंवा सिव्हिल इंजिनियर्स पाहिलेले की ज्यांनी खूप पायाभूत काम त्यांच्या क्षेत्रात केलेलं आहे. त्यांच्याकडे खूप अनुभव आहे. गप्पा मारायला बसले की 2-2 तास ते खिळवून ठेवतात, पण त्यांना लिहा म्हटलं तर ते म्हणतात आम्हाला नाही लिहित किंवा आम्हाला मांडता येत नाही नीट. तर मला असं वाटतं की असं जेव्हा टेक्नोक्रॅट्स किंवा या तांत्रिक ह्याच्यातले जे मोठ्या मान्यवर व्यक्ती असतात आणि त्यांचं ज्ञान किंवा त्यांचे अनुभव सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवू शकत नाही, तेव्हा त्या समाजाची ती हानी असते. आज तुम्ही इंग्लिश समृद्ध आहे असं का म्हणता? कारण की इंग्लिशमध्ये इंटरनल मेडिसिन करणारी व्यक्ती असते, ती गट या विषयावरती 200 पानाचं अतिशय सुलभ आणि वाचनीय पुस्तक इंग्लिशमध्ये लिहिते. किंवा रिचर्ड डॉकिन्स सारखा मोठा अगदी संशोधक असतो आणि तो मॅजिक ऑफ रियालिटी म्हणून भौतिक विज्ञानातल्या अगदी छोटे जी घटितं असतात, जे फिनॉमिना असतात, ते अतिशय रंजक पद्धतीने मुलांसाठी लिहितो. हे सगळं लिहितात कारण की त्यांची सगळं ज्ञान त्यांच्या भाषेत तयार झालेलं आहे, त्यामुळे ते त्याचा फायदा घेऊन ते सगळं मांडतात. त्यामुळे मराठीत सुद्धा किंवा बंगाली कुठच्याही भाषेमध्ये की अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी ते सगळे अनुभव जर आणले तुमच्या मातृभाषेत, ते फार मोठं म्हणजे ते समाजसेवा आहे, भाषेची सेवा आहे, समाजाला अधिक प्रगल्भ करण्याची एक वाट आहे. एक छोटंसं म्हणजे वेळ असेल तर सांगते की भारत पोलिओ मुक्त झाला. त्याच्यात जेन जेकब्स, वेल्लोर आणि साऊथची जी मोठी टीम होती, भारत पोलिओ मुक्त करणं ह्याच्यामध्ये इतकं मोठं नाट्य आहे, पण ते नाट्य आलंच नाही सर्वसामान्य लोकांपुढे.
फार मोठ्या नाट्यात आहे, कारण पोलीला विरोध होता आणि लोक कुठे कुठे हत्तीवरनं जाऊन आणि पोहत जाऊन आणि असे कोणाच्या तरी पाठीवर चढून जाऊन लोकांनी पोलिओचे डोस पाजलेले. हे सगळं नाट्य का नाही येत त्याच्यात? त्याचं कारण असं की त्या क्षेत्रात मोठं काम केलेला माणसाचा भाषेशी नाळ तिकडे, लेखनाशी नाळ तिकडे, मांडणी करणारी सुदैवाने सुलक्षणा महाजन ज्या आहेत मराठीतल्या, त्या फार आर्किटेक्चरवरती फार सुंदर पुस्तकं लिहितात, नगर रचनेवरती फार सुंदर पुस्तकं लिहितात आणि ती सुलभ भाषेमध्ये लिहितात, पातळ न करता, विषय पातळ न करता. किंवा अतुल देऊळगावकर आता आपल्या सुदैवाने आता हळूहळू मराठीमध्ये हे भान आलेलं आहे आणि लोक खूप त्यांच्या क्षेत्रातली, म्हणजे अगदी मला असं वाटतं फिरोज रानड्यांनी सुरुवात केली, त्यांनी इमारत सारखं. त्यामुळे हे चांगलंच आहे, वेगवेगळ्या व्यवसायातली कार्यक्षेत्रातली लोक येतील. आमच्याकडे एक संहिता आली होती, सोनार होते व्यवसायाने, त्यांनी त्या सुवर्णकार आणि सोन्याचा सगळा बाजार आणि ती बाजारपेठेविषयी अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं. हे आवश्यक वाटते मला सांगत, व्यवसाय आणि भाषा. वा, खूप छान सांगितलं तुम्ही. सगळ्या गप्पा आपल्या इतक्या छान झाल्या आणि तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. मलाही मजा आली तुमच्याशी गप्पा मारताना. मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल मला नमस्कार. नमस्कार.